नमस्कार, जय हिंद. आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना ग्रुप डी ची एक्झाम द्यायची आहे. ग्रुप डी च्या एक्झामच्या डेटमध्ये काहीतरी चेंज झालेला आहे आणि जे तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ग्रुप डी ची जी आपली एक्झाम आहे, लेव्हल 1 ची रेल्वेची जी एक्झाम आहे, ती 3 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या डेटमध्ये चेंज झाला याचा अर्थ ग्रुप डी ची एक्झाम 3 पासून नाही का, असा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलेला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आले, तुम्ही त्यांच्याशी पण थोडासा कॉन्टॅक्ट करू शकतात. मुलांचे हॉल तिकीट आलेले आहे, त्यांना सिटी इंटिमेशन स्लिप सुद्धा आलेली आहे. मग काय चेंजेस झालेले आहे, तर ग्रुप डी ची जी एक्झाम आहे, जसं की तुम्हाला इथे दिसत आहे बघा, जी काही आपली ग्रुप डी ची जी एक्झाम आहे, लेवल 1 ची जी आपली एक्झाम होणार आहे, ती एक्झाम सुरू होणार आहे 3 ऑगस्ट पासूनच. ठीक आहे. एक्झाम जी असणार आहे ती तुमची 3 ऑगस्ट पासूनच सुरू होणार आहे. बघा इथे दिले 9:25. ठीक आहे. व्हेरियस पोस्ट ऑफ लेवल 1 म्हणजे ग्रुप डी. तर 3 ऑगस्ट पासूनच एक्झाम सुरू होणार आहे. पण ही एक्झाम जी आहे ही तुमची टोटल 16 दिवस चालणार आहे. ठीक आहे. किती दिवस चालणार आहे? टोटल 16 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅडम कसं काय? तर बघा, आता तुमची एक्झाम होणार 3 तारखेला, 4, 5, 6, 7. ठीक आहे. आता तुमची एक्झाम 7 तारखेपर्यंत होईल, म्हणजे 3, 4, 5, 6 पर्यंत होईल. त्यानंतर 7 आणि 8 तारखेला एक्झाम नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 9, 10, 11, 12, 13, 14. ठीक आहे. 14 तारखेपर्यंत परत तुमची एक्झाम होणार आहे, म्हणजे 14 तारखेपर्यंत एक्झाम होईल. त्याच्यानंतर 15 आणि 16 तारखेला तुमची एक्झाम नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 17, 18, 19, 20 आणि 21 तारखेपर्यंत तुमची एक्झाम होईल. त्यानंतर 22, 23 आणि 24 ला एक्झाम नसेल. तुमची एक्झाम डायरेक्ट 25 ला होईल. याचा अर्थ आता तुमची जी ग्रुप डी ची एक्झाम आहे ती 3 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. आधी जी एक्झाम होती त्याचा जो कालावधी होता तो कितीचा होता, म्हणजे 3 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुमचे पेपर होते. बट आता एक दिवस वाढून आलेला आहे, म्हणजे 25 तारखेला ग्रुप डी ची एक्झाम होणार आहे. तर टोटल हे जे तुमची एक्झाम आहे ती चालणार आहे 16 दिवस. ठीक आहे. किती दिवस चालणार आहे? टोटल तुमची एक्झाम चालणार आहे 16 दिवस. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांना? म्हणजे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बघा, 7, 8 तारीख, 15, 16, 22, 23 आणि 24 यामध्ये एक्झाम होणार नाहीये. ठीक आहे. लक्षात आलं? त्यानंतर बघा, लिंक फॉर व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर SC ST कॅन्डिडेट्स, म्हणजे जे तुमचं सिटी इंटिमेशन स्लिप आहे ती एक्झामच्या 10 दिवसाआधी तुम्हाला मिळेल आणि जे तुमचं हॉल तिकीट आहे ते तुम्हाला 4 दिवसाआधी मिळेल. ओके. लक्षात आलं? तर ग्रुप डी च्या एक्झामच्या डेटमध्ये असा चेंज झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाही आलं, सिटी इंटिमेशन स्लिप नाही आली, तर ते खूप जास्त हायपर होऊन जातात, पॅनिक होऊन जातात. तर तसं करायचं नाहीये. तुमची एक्झाम 25 ला पण असू शकते, म्हणून तुमचे हॉल तिकीट नाही आले असं समजलं तरी सुद्धा चालणार आहे. आपण चांगल्यात चांगला अभ्यास करायचा आहे, खूप चांगली रिव्हिजन करायची आहे. सामान्य विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आपण दररोज दुपारी 3 वाजता लाईव्ह लेक्चर घेत आहोत, ज्यामध्ये सगळे अतिसंभाव्य प्रश्न, PYQ प्रश्नांचा मी समावेश केलेला आहे. अशाच व्हिडिओला बघण्यासाठी टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.